मारण्याच्या धमक्या येत आहेत, काय सत्य आहे काय? नाही, खरं तर अशा धमक्या प्रकार ह्या राजकारणात कंटिन्यू चालू असतात आणि मी ते मागच्या 20-30 वर्षांना अनुभवतो. परंतु एखाद्या दिवशी एखादी धमकी येते, माणूस एखादा दारू पिलेला तो रागाच्या भरात बोलत असतो, हेही कळतं मला. मग एखादी घटना घडलेली असते त्याच्यामुळे तो बोलतो. पण मला पहिल्यांदा ह्या ज्या फोन आले 3-4 दिवसापासून, मला वाटतं बहुधा 12, 13, 14, 15 या 3-4 दिवसात हे फोन आले. मी फार सिरियसली नाही घेतलं त्याचं. 12 तारखेला 13 तारखेला एकदा उचलला, सोडून दिला, नंतर उचललेच नाही. पण मी 14 तारखेला रात्री म्हणजे 15ला सकाळी जनरली 1:55, 2 वाजले असतील त्यावेळेस हे फोन झोपेत असताना मी कोणाची येतात म्हणून मला वाटलं कार्यकर्त्यांचे, कधी कधी डॉक्टर्स, कधी पोलीस स्टेशन असे फोन येत असतात शिवसैनिकाचे. झोपेत फोन उचलले, परंतु तिकडून ज्या पद्धतीनं भाषा, ज्या पद्धतीनं धमक्या होत्या, घाबरत नाही मी, परंतु एक धमक्या मला दिल्या एवढं सत्य आहे. बरं, मग मी म्हटलं कुठे नादी लागतं, मग मी फोन बंद केला. पुन्हा आला, पुन्हा बोललो, पुन्हा कट केला, पुन्हा आलं. पण मग मी थोडंसं हुशारी करून नुसतं ऐकत राहिलो, बोलत नाही राहिलो. मग सोडून दिलं. मग 2-3दा पुन्हा मिस कॉल आले, मी झोपलो. मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की कारण या रोज 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 अशा पद्धतीनं धमक्या आहेत, एकदा तक्रार मी माझ्या याला घाबरत नाही, मी तेवढा सक्षम आहे. पण मी बाहेर असतो, प्रवासाला असतो, दौरे असतात पक्षाचे, इकडे तिकडे फिरणं असतं, म्हणून मला थोडंसं वाटलं की पोलिसात तक्रार करावी. म्हणून मी रीतसर तक्रार मान्य पोलीस आयुक्त साहेबांकडे आणि संबंधित पोलीस स्टेशनला केलेली आहे. पोलीस काय दखल घेतात आता तो त्यांचा विषय. माझ्याकडून मी ही तक्रार निश्चित केलेली. कारण काय, कशाबद्दल धमकी आहे? नाही, मी नाही का काय निवडणुकीचं कारण? आता निवडणुका तर मी अनेक बघितलेल्या आहे ना. निवडणुका मला चांगला आठवतो 1996-97 पासूनच्या सगळ्या निवडणुका. महापालिका झाल्या असतील 4-5, जिल्हा परिषदा झाल्या असतील 4-5, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य झाले. या सगळ्या निवडणुकीत माझा एक संघटना म्हणून माझा एक महत्त्वाचा रोल राहिला. त्यामुळे अनेक निवडणुका मी बघितलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु त्याच्यामुळे निवडणुकामुळे कोणी केलं असेल वगैरे असं मी म्हणणार नाही. परंतु निश्चित मी रीतसर फोन नंबरचे तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली. सांगितलं किंवा काय मागून टाकेल इथपर्यंत कारण नाही. कारण आता पोलिसांनी तपासायचंय. त्यांनी काहीच सांगितलं, त्यांनी काही नाही सांगितलं तसं. हे नंबर ज्यावेळेस बघतो, ट्रू कॉलर आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहे. या दरम्यानच्या काळात नंबर शोधला असेल, कोण आहे काहीतरी तुमच्या प्राथमिक पातळीमध्ये? मी जनरली कॉल रेकॉर्डिंग करत नाही, कारण मला ते खरं तर हे योग्य नाही कॉल रेकॉर्डिंग करणं. आणि ट्रू कॉलरही माझ्याकडे नाही, कारण त्याच्यामुळे डाटा हे होऊ शकतो, म्हणून मी काही ट्रू कॉलर पण माझ्या मोबाईल ठेवले नाही. पण मी रीतसर जो नंबर आहे त्याच्यात एकाच फोनहून 2-3 जण आजूबाजूला बोलत होते, एवढं मी म्हटलेलं आहे. मला वाटतं पोलीस ज्यावेळेस तपास करतील त्यावेळेस मी सांगेल या सगळ्या गोष्टी. निश्चित असं असतं, एखादी धमकी आहे, धमकी देत असेल तर काहीतरी त्याला कारण मागच्या काही दिवसांपासूनची पार्श्वभूमी असते आणि अंदाज असतो किंवा यांनी मला धमकी दिली असेल किंवा या उद्देशानं धमकी दिली असेल. तसं काही आहे का? कुणाचा विषय काही आहे का? संशय काही आहे का? नाही, आता जो नंबर जिथला येईल, ज्या भागातला येईल, कोणत्या कार्यकर्त्याला, त्याच्यावर तो कळल संदर्भ. आत्ता तर मी संदर्भ नाही सांगू शकत. मला वाटतं पोलिसांनी त्याचा रीतसर तपास केला पाहिजे. त्यामुळे आपोआप तो नंबर सापडल्यानंतर, तो व्यक्ती सापडल्यानंतर कोणत्या पार्श्वभूमीतून धमकी दिली हे कळेल. कारण रोज आमच्याकडून काही गोष्टी चांगल्या होतात, काही गोष्टी वाईट होतात. कित्येक वेळेस मी वेगवेगळ्या पद्धतीनं एक विरोधी पक्षात काम करतोय, त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यावर आरोप करत असतो. निवडणुकीच्या राजकारणामध्ये कोणाला आवडणारं, कोणाला न आवडणारं काम हाताने घडत असतं. काही ठिकाणी भांडणं, तडणं, वेगवेगळ्या विषय असतात. त्याच्यात आपल्याला एखादी बाजू घ्यावी लागते, त्याच्यामुळे दुसरी बाजू नाराज होत असते. या सगळ्या गोष्टी रुटीन आहेत, त्याच्यामुळे एखाद्याने केली असावं शकतं असं मला वाटतं. तुम्ही दौरे करता, अशा परिस्थितीमध्ये सुरक्षा हवी आहे का? किंवा तसं काही पोलीस आयुक्तांना तुम्ही सांगितलेलं आहे का, कोणी किंवा आणखी काही?
हे बा, माझ्या बरोबर तर शिवसैनिक असतात. माझ्या सुरक्षिततेची मला चिंता नाही. एक दिवस तर जायचंच आहे आपल्याला कोणालाही. त्याच्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. फक्त मग आमच्या घरी मोठं कुटुंब आहे, आई, लहान मुलं वगैरे असतात, एवढीच एक चिंता आहे. बाकी मला माझ्या जीवाची चिंता नाही. मी सैनिक आहे बाळासाहेबाचा, लढणार आणि अशा धमक्याला कोण घाबरतं. तरी पण तुम्ही पोलीस आयुक्तांना काय सांगणार किंवा तुमचा तपास करायची का कुटुंबाच्या सुरक्षे संदर्भात, तुमच्या सुरक्षे संदर्भात काहीतरी पाऊल टाकावं मला असं वाटतं सुरक्षितता वगैरे याविषयी मी काही पोलीस आयुक्तांना बोललेलो नाही. मी ते डीजींना बोलेल. पोलीस आयुक्तांना मी काही याविषयी बोललो नाही. पोलीस आयुक्तांनी फक्त दिलेल्या तक्रारीचा योग्य तपास करावा, एवढीच माझी पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे. बारामतीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आणि ती बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचं पण एक म्हटलं आहे. आणि जनगण समाजातला उमेदवार उभं करणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून त्याऐवजी अजित पवार यांचं नाव देण्याच्या हालचाली सुरू आहे असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे ते निवडणुकीत करणार आहे. बिनविरोध व्हावी अशी चर्चा सुरू. अजितदादांची तर बिनविरोध व्हावी असं वाटायला काही हरकत नाही, पण बाकीच्या सगळ्याच बिनविरोध करण्याची काही आवश्यकता नाही. अजितदादांची जर वहिनीच उभा राहणार असेल तर बिनविरोध व्हावी. बाकी कोणी उभा राहणार तर बिनविरोध करण्याचं काही कारण नाही आहे असं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटतं. पण स्वतः वहिनी जर उभा राहणार असेल तर अशी निवडणूक बिनविरोध व्हायला काही हरकत असू नये असं मला वाटतं. कोणी का असत नाही, कारण शेवटी अजितदादांचं या राज्यासाठीचं कॉन्ट्रीब्युशन या महाराष्ट्रातली जनता विसरू शकत नाही. त्यामुळं स्वतः वहिनी जर उभ्या राहणार असेल, सुनेत्रा वहिनी, तर मला असं वाटतं ही निवडणूक बिनविरोध व्हायला काही हरकत राहणार नाही. परंतु दुसरी पोटनिवडणूक हे बिनविरोध का व्हावी हा एक प्रश्न आहे ना. का व्हावी हा प्रश्न आहे. तिथे तशीच मागणी सुरू आहे. असं नाही होऊ शकत ना. जी मागणी करतात त्यांनी आधी कसं कसं वागलं हे पण बघितलं पाहिजे जरासं. म्हणजे जर कसं असं वाटतं की जर तुम्ही जर डायरी असत असाल तर तिकडे पण विचार करेल असं भाजपकडून सांगितलं. कुठं विचार केला सगळ्या बारामतीचा. इकडे दोन्ही जागा त्यांच्याच आहे ना, भाजपच्याच आहे ना. ज्यावेळेस आमच्या जागा होत्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने काय काय केलेलं आहे हे जरा तुम्ही तपासा मागच्या काळात. तुम्ही मध्यंतरी म्हणाला सामाजिक न्याय विभागातून पैसे काढता येत, लाडकी बहीण योजनेला हो. पैसे न्याय विभागातून दिले. आता त्याच्या मागोमाग नमो महासन्मान नावाची एक लाभ योजना, त्याच्यासाठी सुद्धा आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातूनच पैसे काढण्यात येणार आहे आणि वाटण्यात. हे बाई, याचाच अर्थ असा आहे की हे विभाग नावाला सामाजिक न्याय आणि नावाला आदिवासी कल्याण हा विभाग राहिला आहे. याचाच अर्थ समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या योजना किंवा आदिवासी कल्याणाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत याची अंमलबजावणी सरकारला करायचीच नाही. आज या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम होत होते. ठीक आहे, आधीच्या काळात थोडं बहुत झालं, पण तो आता सर्रास या विभागातून निधी पळत जातो. खरं तर सरकारने या योजना ज्यावेळेस जाहीर केल्या त्यावेळेस बजेटरी प्रोव्हिजन याची व्हायला पाहिजे होती. परंतु आता ठीक आहे, बजेटच्या मधल्या काळात काही एखादी योजना आली तर त्याची पुरवणी मागण्यात व्यवस्था केल्या जाते आणि नंतर रुटीन बजेटमध्ये ती व्यवस्था व्हावी. परंतु रुटीन बजेटमध्ये सुद्धा आता दुसरं तिसरं बजेट येत आहे, त्याच्यामध्ये व्यवस्था नाही. याचाच अर्थ सरकारला याच्यात आर्थिक नियोजन नसताना ही योजना सरकार ओढाताण करून अंमलबजावणी करते असा त्याचा अर्थ आहे. आणि याचा परिणाम बाकीच्या योजनेवर, सामाजिक न्याय विभागावर, आदिवासी कल्याण विभागावर होतोय. खरं तर सामाजिक न्याय विभागातून जे जे घटक याच्यातून लाभार्थी आहेत आणि आदिवासी कल्याण विभागातून जे जे घटक लाभार्थी यांच्यावर हा अन्याय आताचं सरकार करतं. 20% बिल्डर्सला भाडाला 20% ह्याला द्यायला. बिल्डर भाडाला ते 20% देतच नाही. खरं तर दिलं पाहिजे. मागच्या काळात नाशिकचे एक आयुक्त होते, त्यांच्यावर सरकारने कारवाई केलेली होती. तशीच कारवाई जर ज्या ज्या ठिकाणी नाही झाली तिथल्या संबंधित अधिकाऱ्यावर झाली पाहिजे. म्हाडाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जे काही घर जे बिल्डर्स व्यावसायिक बांधतात ते म्हाडाकडे ट्रान्सफर केले पाहिजे आणि म्हाडाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे. असा प्रकारचा कायदा आहे, नियम आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही.
त्याला लागूनच MIDCचा एक विभाग आहे. MIDCच्या सुद्धा विशेषतः संभाजीनगरात आणि महाराष्ट्रात जिथं जिथं MIDC जागा रेसिडेन्शियल करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि मग जर रेसिडेन्शियलचं प्रमाण जर वाढलं असेल तर या जागा म्हाडाकडे दिल्या पाहिजे, MIDCनं म्हाडाने केल्या पाहिजे. परंतु खाजगी लोक या जागा घेतात आणि नंतर मोठ्या प्रमाणावर स्वतःची बिल्डरशिप तिथं करतात. संभाजीनगरात तर सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या मोठ्या बिल्डरांनी MIDCच्या जागेवर स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखे जाहिराती करतायत. मला असं वाटतं हाही विषय महत्वाचा आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका अवघ्या 2 दिवसावर आल्या. तुमच्याकडे तुम्ही सत्तेत असाल की नसाल? हे पहा, अजून आता आमची परिस्थिती किंवा स्थिती अजून आमच्यातून गेलेले गद्दारांची जी शिवसेना आहे, गद्दार लोकांची जी शिंदे सेना आहे, ती आणि भारतीय जनता पार्टीचं काय झालं आम्हाला माहिती नाही. त्यांचं अलायन्स झालं तर मला असं वाटत नाही आमच्या रोलला काही अर्थ उरेल. आम्ही तटस्थ राहू. परंतु त्यांचं जर फाटलं तर मला असं वाटतं त्याच्यातून राजकीय दृष्ट्या काही संधी साधता येते का असा प्रयत्न निश्चित आम्ही करू. कोण? आम्हाला कोणाचाही संपर्क नाही. परंतु भारतीय जनता पार्टी व्यक्तिगत स्तरावर आमच्या सदस्यांना फोन करते, मोठ्या पद्धतीनं पैशाचं आमिष दाखवते. हे भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेते करतायत या शहरातले, या जिल्ह्यातले. मी नाव सांगू इच्छित नाही त्यांचं. परंतु भारतीय जनता पार्टीनं सगळी राजकारणातली सगळी सोडून दिलेले, सगळं कमरेचं सोडलेले अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते वागतायत. मोठ्या फुशारक्या मागतात की आमचेच लोक त्यांच्या ताब्यात आहे असं म्हणतात. परंतु आता आमचे लोक कुठे आहे काय आहे हे आम्हाला माहिती आहे. आता त्यांचे तोंड बंद झालेले आहेत. परंतु आमच्या सदस्यांना व्यक्तिगतरित्या भारतीय जनता पार्टीचं आमिष देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अजून उद्याचा दिवस जाऊ द्या, काय काय होतं पाहू द्या, मग या सगळ्या गोष्टी मी निश्चित आपल्या समोर आणेन. राज्यातील जलजीवनची जी कामं आहेत त्या ठिकाणी झाली आहेत, त्या ठिकाणी झालेली नाहीये, फक्त कागदावरच आहेत. मात्र उन्हाळ्यामध्ये तर त्याचे तीव्र झळा ज्या आहेत सुसाव्या लागतात, पाणी मिळत नाही. हे बघ, खरं तर जलजीवन मिशन योजना अतिशय चांगली योजना आहे. महत्वाकांक्षी देशभरात अंमलबजावणी करणारी योजना आहे. परंतु याच्यात वाटा राज्याचा अर्धा, केंद्राचा अर्धा अशा पद्धतीने. आत्ताच्या घडीला राज्याच्या अर्ध्या योजना ह्या अडगळीत पडलेल्या आहे निधी अभावी. उद्या निधी आला तरी तेवढ्यात काम होणार नाही, कारण एक एक महिन्यामध्ये, एक एक 2-2 महिन्यामध्ये याचं बजेट बिघडत असतं. रुपयाची वस्तू ₹1.25 होते, ₹1.5 होते, ₹2 होते, ₹5 वस्तू ₹10 होते. म्हणून ही योजना मला वाटत नाही फार लवकर पूर्ण होईल. ज्यावेळेस सगळी होईल त्यावेळेस पहिल्या योजना पुन्हा नव्याने कराव्या लागतील अशा प्रकारची स्थिती येईल. जलजीवन योजनेचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या या योजनेचा खेळखंडोबा आत्ताच्या घडीला झालेला आहे. निधी अभावी अनेक योजना बंद पडण्याच्या स्थितीत बंद पडलेल्या आहे. त्यामुळे पाण्याचा भले अतिवृष्टी झाली असेल पण येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीव्र असणार आहे.